जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली। या घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जुन्नर तालुका कार्यकारिणीच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला। याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जुन्नर तालुका कार्यकारिणीच्या वतीने ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वाजगिरे यांना देण्यात आले। या प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच पीडित मुलीला न्याय मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाने तपास जलद गतीने व निष्पक्षपणे करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। कायदेशीर सल्लागार शिवानीताई पन्हाळे ह्या पण आहेत, तर काय सांगाल गुलाब मॅडम, तुम्ही काय सांगाल या प्रकरणावर, काय भाष्य कराल? जय शिवराय। आज आपल्या जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावामध्ये जे एका नराधमाने जे कृत्य केलं ते खूपच निंदनीय आहे। मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जुन्नर तालुका महिला अध्यक्ष या वतीने, तसेच ओतूर आणि ओतूर पंचक्रोशीतील सर्व महिलांच्या वतीने मी या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करते। आणि ज्या शिवजन्मभूमीमध्ये परस्त्री ही माते समान असे शिवराय म्हणायचे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही मी हात लावू देणार नाही, ही शिवरायांची शिकवण होती। त्याच शिवजन्मभूमीमध्ये आज महिला लेकी बाळांवर अत्याचार होतात, ही निंदनीय गोष्टी आहे। आज या मातीमध्ये स्त्रियांना सन्मानाची भावना होती, वागणूक होती, त्याच आज शिवजन्मभूमीमध्ये आज एका नराधमाने आपल्या पिंपळवंडीच्या लेकीवर जो अमानुष अत्याचार करून तिचा खून केला, त्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही ओतूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो आहोत। फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी आणि आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये असं परत कृत्य घडू नये ही आपल्या पोलीस प्रशासनाने काळजी घ्यावी। आज मी जुन्नर तालुक्यातील पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करते, कारण 3 तासामध्ये या आरोपीला पकडून पोलीस प्रशासनाने खूप चांगलं काम केलेलं आहे। याही पुढील काळात त्यांनी असंच काम करत राहो हीच त्यांना विनंती। या कृत्याबद्दल कालच जुन्नर बार असोसिएशनने तीव्र निषेध दर्शवलेला आहे, तरी आज ओतूर या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला हे निवेदन देण्यासाठी आलो आहे। आज जे कृत्य घडलं ते अतिशय निंदनीय आहे। मुलगी अक्षरशः कोवळी होती, ठीक आहे, जे घडलं ते घडलं। याबाबत त्या नराधमाला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू। सदरचं निवेदन आम्ही तसं पोलीस स्टेशनला दिलेलं आहे। सबस्क्राईब करा, ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।